लोक माझ्याशी एक माझा तिरस्कार करताना दिसून येतात. हे कशावरून मी म्हणायले आहे तर बघा, ह्या सोशल मीडियावर काही लोक माझ्यासारखे क्रिएटर, सोशल मीडियावर कामं करणारे, ते काही जरी बोलले, त्यांच्या हातामध्ये जे काम आहे अगदी कुठलंही असू द्या, कसलं बी, म्हणजे ह्या डोसक्यातल्या वा टेंगळे लिका काढून नकानी मारणारे, त्याला लयच महत्त्व मिळालंय. प्लस काही बी अजून ते आताडे धुताना, वजडी खाताना, त्याच्यात कुटके टाकून शिजवताना, प्लस अजून काय काय कुठं किती सांगत बसू. त्यांना ह्या सोशल मीडियावर एवढं मानलं जातंय, एवढं महत्त्व दिलं जातंय. ठीक आहे, त्या लेवलचे, त्या टाईपचे आम्ही नाहीत. आम्ही डायरेक्ट असे, बाकी कसंही असू द्या, पण सोशल मीडियावर व्यवस्थित दिसायला बी दिसताव आणि बाबा आमचं ठीकठाक लोकांच्या समोर घेऊन येताव बोलायला. अरे आम्ही बी माणसंच आहेत की काय, ढोरं जनावर आहेत का? कधी असं तर कधी तसं बोलत आहो. समोर जसं आपल्याला बोलायचं असतंय तसं बोलावं लागतंय. पण हे कुठंतरी हिशोबात बसायसारखी गोष्ट नाही बरं का. म्हणजे तुम्हाला हातात धरून त्या डोसक्यातल्या लिका टेंगळे वा काढून नकानं मारताना तसे लोक खूप प्रेमळ वाटतात, निर्मळ वाटतात, स्वच्छ. जस काय आता तुम्हाला त्यांच्या ताटातच जाऊन खायची इच्छा होते. हो जातात, पण भेटीला तुम्हाला भेटायचे, तुम्हाला ताई 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 तुम्हाला भेटायची इच्छा आहे, ताई तुम्हाला भेटायची इच्छा आहे. नाही, तशी अपेक्षा आम्ही स्वतःच कुणाकडून केलेली नाही कधी. भेटायची, गाठीची, मिठीची, पण सोशल मीडियावर आम्ही पण आहोत. हे कुठंतरी निदर्शनात लोकांच्या असावा की, आणि ते असतंय, पण असून नसल्यासारखं दाखवून देणारे लोक मायला किती महान आहेत. कार बाबा, काय केलंय आम्ही वाटोळं? काय केलंय आम्ही असं वाटोळं? नाही येतंय लक्षात, ध्यानात. जे आपल्या लायकीचं नसतंय ना,
त्याला माणूस महत्त्व देतंय. कुणाही संग घडत आहे असं, कुणाही संग. आणि मग जेव्हा लायकी नसणाऱ्या लोकांनी आपण कोण आहोत हे दाखवून दिलं ना, तेव्हा कुठंतरी मग माणूस विचारात पडतंय. मायला आपण महत्त्व दिलं कुणाला आणि तिरस्कार आपण केला कुणाचा. कुणाही संग घडत आहे असं. रिअल लाईफ असू द्या की ही सोशल साईट असू द्या. खरं आहे का नाही हे वाक्य? चला बाय.